डॉक्यूमेंटेशन दस्तावेजीकरण कि इसका रिकॉर्ड हम मेंटेन असम में क्या फैक्ट फाइंडिंग आपको नज़र आई? नहीं, इरफान भाई ने जो फैक्ट फाइंडिंग किया, रिपोर्ट जो पेश किया, उसमें बहुत स्पष्ट तरीके से ये दिख रहा है कि ये सुनियोजित ये दंगा नहीं था, एक सुनियोजित अटैक था और एक पॉलिटिकल आइडियोलॉजी को फॉरवर्ड करने के लिए की गई साजिश थी, जिसमें ज़्यादातर बाहर से लोगों को लाकर ये काम करवाया गया था। ये सारी बातें और पुलिस की मिलीभगत की बात बहुत स्पष्ट तरीके से इसमें आ रही है। उनकी निष्क्रियता भी उनकी मॉब के साथ के संलग्न होने के बात को स्पष्ट करती है। इस रिपोर्ट का क्या रिएक्शन होगा आपके जहन में भी, इसका क्या खाका नजर है? देखिए, जैसे इरफान भाई ने कहा कि ये एक सिविल सोसाइटी इनिशिएटिव है, तो उसको जुडिशियल पावर्स या ऑफिशियल कोई वो रिकग्निशन नहीं है, लेकिन ज़रूरी ये है कि ये वाकई की डॉक्यूमेंटेशन हो जाए और वो हुआ है। आने वाली पीढ़ियों के लिए ये एक बहुत महत्वपूर्ण दस्तावेज बन के रह सकता है और फिर जो उसके कोरोलरी एक्शंस होते हैं वो सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशंस जैसे कि FIRs फाइल करना, सरकार पे प्रेशर डालना, कोर्ट में केसेस करने में मदद करना, वो सब होता रहे। इतना कुछ होने के बाद तो सरकार कुछ आगे कार्रवाई करेगी, ऐसे आपको कुछ अपेक्षा है? क्यों वो करे? जिनको इन दंगों से फ़ायदा उठाना हो वो इन दंगों को रोकने के लिए क्यों काम करे? ये आशा रखना भी मुझे लगता है कि आज के ज़माने में एक गैर जिम्मेदाराना बात होगी। वहाँ पर जो अनऑथराइज जो कुछ कंस्ट्रक्शन था, घर बनाए थे, तो तोड़ने का अधिकार वहाँ के को था, तो इस संदर्भ में उनके ऊपर देखिए, अनऑथराइज कंस्ट्रक्शंस हुए क्यों? वो ऐसा तो नहीं है कि किसी को पता ना चले को एक रात में ही कंस्ट्रक्शन बन जाए, और इतने सालों से अगर वो कंस्ट्रक्शन वहाँ है तो एडमिनिस्ट्रेशन कर क्या रहा है? पर चाहे कितना भी अनऑथराइज कंस्ट्रक्शन क्यों ना हो, जनता को अधिकार नहीं है कि वो उसके खिलाफ एक्शन ले सके। उसका प्रोसीजर होता है, उसका एक हमारे लीगल सिस्टम में उसका एक पूरा प्रोसेस दिया गया है, वो होना चाहिए। और सरकार वो क्यों नहीं कर रही है, ये सरकार से प्रश्न उठना चाहिए। बस अभी अब ये आए हैं, आप उनसे बात करिए। सतीश तड़ेकर साहब, जो कि वो लोगों को रास्ते में बारिश में रास्ते पे रोड पे आने से इन्होंने रोका। मला तर माहिती असेल, सर्वोच्च न्यायालयाचे बरेच काही निकाल आहे। मीडिया ट्रायल म्हणजे जे मॅटर चालू असतं, वकिलांनी सहसा त्यांचं मत प्रदर्शित करणं, आय फील इट इनॲप्रोप्रिएट टू से एकच सांगेल मी, कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे। तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात तर लिव्हिंग फोर्ट अशी काही संकल्पना आहे, त्या ठिकाणी किल्ल्याच्या आत गावाचे गावं बसलेले आहेत आणि फार पूर्वीपासून बसलेले आहेत। आणि विशालगडच्या बाबतीत देखील गेल्या 800-900 वर्षापासून ते गाव किंवा त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी राहत आलेले आहेत। हे गाव नव्याने बसलं असं म्हणता येत नाही। सन 27 जानेवारी 1999 त्या दिवशी विशालगड किल्ला ॲन्शियंट मॉन्युमेंट म्हणून डिक्लेअर केला गेला। आता हे वस्ती पहिल्यापासून आहे, गाव पहिल्यापासून आहे। आज जे लोक राहतात त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी राहत आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ही जी वास्तू आहे, आता किल्ला तर तिथे राहिलेला नाही, किल्ल्याचे जे अवशेष आहेत तर त्या ठिकाणी त्याला एक ॲन्शियंट मॉन्युमेंट म्हणून दर्जा मिळालेला नव्हता। आता हा दर्जा मिळाल्यानंतर जो प्रोटेक्टेड एरिया आहे, गावातील 333 एकर 19 गुंठे सर्वच्या सर्व जमीन संरक्षित केली गेली। आता खरं म्हणजे बाकीचे जर तुम्ही किल्ले पाहिले किंवा भारतामधले केंद्रीय शासनाने केंद्राने ज्या काही वास्तू ऐतिहासिक जे असे ॲन्शियंट मॉन्युमेंट्स म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत खरं तर म्हणजे आता तुमचं औरंगाबादला बीबीचा हे असेल किंवा बरेचसे, आता इवन औरंगाबादला एक फोर्ट आहे दौलताबादचा, तर दौलताबाद फोर्टच्या बाजूनी जो कंदक आहे, कंदकाच्या बाहेर फार तर एक 30-40 एकर जागा संरक्षित केलेली आहे।
पण आता या ठिकाणी 333 एकर जागा सगळीची सगळी संरक्षित म्हणून डिक्लेअर केल्यामुळं त्या ठिकाणी कुठलंच बांधकाम करता येत नाही. परंतु पूर्वीचे जे बांधकाम होते ते बांधकाम अनधिकृत असं समजण्यात येत नाही. आता अडचण अशी झालेली आहे की सगळ्या गोष्टी शासनाने विचारात घ्यायला हव्या होत्या. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की केंद्राच्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती केलेली आहे त्यात सांगितलेलं आहे की कुठलंही ऐतिहासिक अशा प्रकारचं मोन्युमेंट असतं तर त्या मोन्युमेंटच्या बाहेर 100 मीटरपर्यंत बांधकाम करण्यात येऊ नये. आणि अशा प्रकारची दुरुस्ती 2010मध्ये करण्यात आली. महाराष्ट्राच्या कायद्यात देखील अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि तसंच 1999ला जे नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाने काढलं तर ते नोटिफिकेशनमध्ये गावातली सर्वच्या सर्व जमीन संरक्षित घोषित करण्यात आली. खरं तर ते जो काही किल्ला किंवा त्याचे अवशेष आहेत त्याच्या अवतीभोवती 2-5 एकर जमीन फक्त संरक्षित करायला हवी होती. आणि हा जो प्रश्न आज उद्भवलेला आहे तो गावातील सगळीची सगळी जमीन संरक्षित केल्यामुळं एवढी करण्याची गरज नाही आहे. आणि जोपर्यंत शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये दुरुस्ती होत नाही किंवा केंद्राप्रमाणे महाराष्ट्राच्या कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच राहणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आज या ठिकाणी बरेचसे लेजिस्लेटर्स होते, सोशल ॲक्टिव्हिस्ट होते, सोशल सायंटिस्ट होते आणि ह्या सगळ्या लोकांनी शासनावर अशा प्रकारचं जर दडपण आणलं किंवा लोकांमध्ये एक लोकमत जर जनजागृती केली तर मला वाटतं कायद्यामध्ये लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, करावी लागेल. आणि त्याचप्रमाणे जे नोटिफिकेशन